नमस्कार रसिको. आजच्या सुंदर दिवसाची एक सुंदर कविता मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. ही कविता लिहिलेली आहे प्रांजली सांडू साखरे, वर्ग 9वा, संत शुकदास कॉन्व्हेंट रुईखेड माहिंबा, तालुका जिल्हा बुलढाणा. वर्ग 9व्या वर्गात शिकणारी प्रांजली सांडू साखरे या माझ्या विद्यार्थिनीने ही सुंदर कविता लिहिलेली आहे आणि त्या कवितेचं नाव आहे होळी. होळी आली, होळी आली, होळी आली, होळी आली, आम्ही सगळे खातो पुरणाची पोळी. होळी आली, होळी आली, आम्ही सगळे खातो पुरणाची पोळी. गावात पेटते मोठी होळी, गावात पेटते मोठी होळी, माझा भाऊ खातो पुरणाची पोळी. गावात पेटते मोठी होळी, माझा भाऊ खातो पुरणाची पोळी. मी खेळते होळी, मी खेळते होळी, माझे बाबा मागतात डोक्याची गोळी. मी खेळते होळी, माझे बाबा मागतात डोक्याची गोळी. माझी आई करते पुरणाची पोळी, माझी आई करते पुरणाची पोळी, मी मागते गुलाबाची कळी. आई करते पुरणाची पोळी, मी मागते गुलाबाची कळी. माझा भाऊ मागतो पळसाची फुले, माझा भाऊ मागतो पळसाची फुले, माझी आई म्हणते डोकं लावू नको मले. माझा भाऊ मागतो पळसाची फुले, माझी आई म्हणते डोकं लावू नको मले. माझा भाऊ म्हणतो पैसे दे तिला, माझा भाऊ म्हणतो पैसे दे तिला, माझी आई म्हणते खीर करू दे मला. माझा भाऊ म्हणतो पैसे दे तिला, माझी आई म्हणते खीर करू दे मला. मी मागते जेवायला, मी मागते जेवायला, माझा भाऊ जातो रंग खेळायला. मी मागते जेवायला, माझा भाऊ जातो रंग खेळायला. आम्ही करतो होळी साजरा, आम्ही करतो होळी साजरा, आई लावते डोक्याला गजरा. आम्ही करतो होळी साजरा, आई लावते डोक्याला गजरा. कवयित्री प्रांजली सांडू साखरे, वर्ग 9वा, संत शुकदास कॉन्व्हेंट रुईखेड माहिंबा. धन्यवाद.